हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहे पार्ट थ्री कशाचा. तर आपण एक सिरीज चालू केली. त्या सिरीजमध्ये पहिला पार्ट होता की हाऊ टू ड्रॉ अ ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करावी. सेकंड पार्ट आहे की हाऊ टू एंटर इन ट्रेंड लाईन, एका ट्रेंड लाईनमध्ये एंट्री कशी घ्यावी. तर थर्ड पार्ट असणार की रिटेस्टवर एंट्री कशी घ्यायची. म्हणजे एक ट्रेंड लाईन असते, ट्रेंड लाईनच्या रिटेस्टला आपण एंट्री कशी प्लॅन करावी आणि कशी घ्यावी. तर स्टॉप लॉस कोणता असावा, कसा असावा. हे सिम्पल मेथड आहे खूप. आपण फक्त माइंडला एकदम बात करतो आणि एकदम कॉम्प्लिकेटेड करतो. ते तसा मेथड नाही, एकदम सिम्पल मेथड आहे. आणि खूप प्रॉफिट त्या फक्त एका स्ट्रॅटेजीवरनं कमवलेला जे आहे ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईनमध्येच हा पार्ट येतो, हा त्याची सिरीज चालू आहे. तर आपण आता चार्टवर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर मी तुम्हाला एक सिम्पल हा पार्ट थ्री व्हिडिओ कशाचा आहे. तर मी तुम्हाला जर सांगितलं जसं की ट्रेंड लाईनच्या रिटेस्टवर एंट्री कशी घ्यायची, ट्रेंड लाईनचा रिटेस्ट ओळखावा कसा, हे देखील मी तुम्हाला सांगतो. आता सिम्पल कसं असतं, आपण ह्याच्यात काय शिकलं की हे एक मार्केट आहे. आपण असं एक ह्याच्या आधी शिकलो. तर आपण ह्याच्या आधी काय शिकलो की फक्त ती ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायला पहिला पार्टला. सेकंड पार्टला आपण तिला शिकलो की आपण तिची एंट्री कशी घ्यावी इथं. आणि थर्ड पार्टला मी तुम्हाला सांगतो की ट्रेंड लाईनच्या रिट्रेसला कशी एंट्री घ्यावी. म्हणजे आता सिम्पल क्लिअर चार्ट करून सांगतो. तर ही आपली होती एक ट्रेंड लाईन. तर ट्रेंड लाईनवर कसं असतं, मार्केट असं येते, बाउन्स करते, ब्रेक करायला बघते. पण जेव्हा ती ब्रेक करते आणि परत इथंच येते त्या ट्रेंड लाईनला आणि तेव्हा तिथनं खाली जाते, त्याला म्हणतो आपण ट्रेंड लाईन रिटेस्ट. आणि ट्रेंड लाईन लास्ट पीस. आता दोन्ही पण तुम्ही म्हटलं तर काही इश्यू नाही, दोन्ही पण तुम्ही म्हटलं चालतं. रिटेस्ट हा एक इझी वर्ड, आपण रिटेस्ट यूज करू शकतो. जे असं म्हणतात लोक लास्ट केस असं पण म्हणतात. तर मी तुम्हाला एक सिम्पल सांगतो, हा आहे ट्रेंड लाईन रिटेस्ट मेथड. तर आपण आपली एंट्री प्लॅन इथं न करता इथं कशी करणार आपण हे बघणार आता, ते पण चार्टवर. आणि हे तुम्ही कशाला पण यूज करता. इव्हन तुम्ही फिबोनाची यूज करून 0.5 की 0.618 इथनं देखील तुम्ही कॅच करू शकता. एक्स्ट्रा स्टोरीसाठी, एक्स्ट्रा कन्फर्मेशनसाठी तुम्ही तसं देखील करू शकता. मी आज एक ट्रेड तसा प्लॅन केला, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मला टार्गेट देखील चांगलं मिळालं की 50 पॉईंटचं. तर हे सिम्पल काय ते तुम्हाला दाखवतो. ही एक ट्रेंड लाईन चालली आपली सेलिंग साईडची. इथं फर्स्ट आलं, फर्स्ट बाउन्स, सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्स, फोर्थ बाउन्स. आणि मार्केटने इथं ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मार्केटने काय केलं, रिटेस्ट केलं. म्हणजे त्याच ट्रेंड लाईनला अनेकदा टेस्ट केलं, तिथनं पुढे पडले. आपल्याला ह्याला कन्फर्मेशन काय मिळते, आपण डायरेक्ट आपण एंट्री करू शकत नाही. आता तुम्हाला जसं एक एक्झाम्पल देतो. आता इथं पण एक ट्रेंड लाईन झाली. तर इथं तुम्ही जर बाय साईडची एंट्री घेतला असता डायरेक्ट, तर तुमचा स्टॉप लॉस इथं असा, स्टॉप लॉस तुमचा 100 झाला असता. म्हणजे तुम्ही ट्रेंड लाईनची रिटेस्टला वाट बघितला असता, तर रिटेस्ट तिथे नीट झालंच नाही. ही ट्रेंड लाईन इथं अशी आली, डायरेक्ट ब्रेक करून खाल्लेली. ते तुम्हाला इथे एक्स्ट्रा कन्फर्मेशन, स्टॉप लॉस वाचवायची एक मेथड देखील तुम्हाला मिळू शकते. ते तुम्हाला मी अजून एक्झाम्पल दाखवतो. तिथे देखील जर तुम्ही बघितला, ही डायरेक्ट ब्रेक करून गेलेला आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये टार्गेट किती कमी मिळते बघा, फक्त 18 पॉईंट्स, 19 पॉईंट्स, 20 पॉईंट्स राऊंड फिगर पकडा. तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट एस तुमचं 20 पॉईंट्स आहे, 1:1 मिळालं तुम्हाला. आणि आता बघा, ही पण एक ट्रेंड लाईन गेलेली आहे, सेम ट्रेंड लाईन. तर आपण ट्रेंड लाईनच्या इथं न प्लॅन करता इथं किंवा इथं कसं प्लॅन करावं. सिम्पल, आपण फक्त वाट बघावी की ही ट्रेंड लाईन कधी ब्रेक करते. फक्त वाट बघायची आपण. 1, 2, 3, 4, 5, 6 स्टॉप. त्यानंतर त्यानं ब्रेक केला, परत आला, त्याच ट्रेंड लाईनला रिटेस्ट केला. इथं सेल साईड एंट्री, इथनं आपण आला टार्गेट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सिम्पल मेथड अशी म्हणजे तुमचा स्टॉप लॉस देखील खूप कमी येते, तुमचा फार कमी येते. इथं आला तुमचा स्टॉप लॉस आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये रिवॉर्ड रेशो तुम्ही बघितला 1:7, 1:8 ऑलमोस्ट तुम्हाला मिळाला ह्या सेम पर्टिक्युलर ट्रेडमध्ये. फक्त ट्रेंड रिटेस्ट आहे मेथडला. तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवायचं म्हणलं, छोटे देखील एक्झाम्पल येतो. जसं मी तुम्हाला दाखवलं, ही झाली आपली सेलिंग साईडची ट्रेंड लाईन. हा केला त्यानं ब्रेक, तुमची एंट्री आली इथं, माझी एंट्री आली इथं. तुमच्यापेक्षा ऑलमोस्ट 4-5 पॉईंट्स वर. तुम्ही कॅल्क्युलेट देखील करून बघा, तुमची एंट्री इथं आली, माझी एंट्री इथं आली. 10 पॉईंट्सचा फरक किती पडते ना, ते मोठ्या क्वांटिटीवाल्या लोकांना माहिती आहे. छोट्या क्वांटिटीवाल्या लोकांना देखील माहिती आहे, पण एवढं त्यांना जाणून येणार नाही. आपण एंट्री इथं न करता आपण इथं करावे, सिम्पल. इथं पण देखील तुम्ही बघितला, रिस्क रिवॉर्ड तुमचा किती छोटा आला. ट्रेंड लाईनवर आपण बरोबर ट्रेड घेतला, तुमचा इथं आला हा स्टॉप लॉस, हा आला तुमचा अजून 1:5. त्यामुळे ट्रेंड लाईन रिटेस्टच्या मेथडनं तुम्हाला 1:4, 1:5, 1:6 असं मिळू शकते, कारण की तुमचा स्टॉप लॉस फक्त छोटा होता. टार्गेट तुमचं आहे तेवढं जाते. आता तुम्ही इथं देखील ते तुम्ही एंट्री प्लॅन केला असता, तर तुमचं टार्गेट तेवढं झालं असतं, पण तुम्हाला टार्गेट 40 पॉईंट्स मिळाला असता. इथनं केल्यानंतर तुम्हाला मिळालं 50 टू 55 पॉईंट्स प्लस तुम्हाला मिळालं. त्यामुळे आपण एंट्री अशी प्लॅन करावी ट्रेंड लाईनच्या रिटेस्टला. इथं देखील जर तुम्ही बघितला, तर ही झाली एक ट्रेंड लाईन.
तुम्ही जर इथे एंट्री घेतला असता तर तुमचे एस एल गेला असता. मार्केटनं काय केलं, इथनं सेम ही ट्रेंड लाईन मी एक्सटेंड केली, तुमची एंट्री आली इथं, टार्गेट तुम्ही बघू शकता, सगळं तुमचे चार्ट समोर आहे. ठीक आहे, मी इथेरियम जाऊ दे, मी तुम्हाला दुसरा कुठल्या पण चार्टमध्ये दाखवतो, तुम्हाला सोलानामध्ये दाखवतो. सोलाना मी तुम्हाला मी एक एक्सप्लेन करतो. ही आली आपली ट्रेंड लाईन मार्केटनं ब्रेक केलं. आता तुम्हाला मी इथं दाखवतो, इथं देखील तुम्ही छोट्या रिट्रेसला कसं प्लॅन करू शकता. ट्रेंड लाईन ब्रेक केली, तुम्ही वर गेला, इथं रिअल ब्रेक केले, इथं रिट्रेस, इथं तुमची आली एंट्री. खूप सारे लोक इथं एंट्री करतात, पण तुम्ही इथं एंट्री करा, इथनं तुम्हाला टार्गेट केवढा मिळाला तुम्ही बघू शकता. आता इथं देखील अजून एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हणजे इथे एक आहे सेल साईडला, सोलाना त्यानं ब्रेक केला, इथं तुमची एंट्री आली, इथं माझी एंट्री आली, इथं तुमच्यापेक्षा ऑलमोस्ट 0.50% वर, म्हणजे ऑलमोस्ट 0.62 पॉईंट्स वर. इथनं देखील तुम्हाला किती टार्गेट मिळालं बघा, मस्त. तुम्हाला माझ्या हिशोबाने 1:2 तुम्हाला 1:2 नाही, सॉरी 1:10 मिळालं. 1:10 तुम्ही चेक करू शकता, तुम्ही जाऊन स्वतः ते चेक करू शकता. ही गेली तुमची ट्रेंड लाईन, इथे एंट्री जनरेट केला नाही, इथे एंट्री जनरेट केला, हा तुमची आली सेल साईड, ही आली तुमची ट्रेंड लाईन, ब्रेक केला, इथं तुमची एंट्री आली, इथं माझी एंट्री आली, इथं. आता इथं तुम्ही फिबोनाचीचा यूज कसा करणार तर तुम्हाला मी सिंपल मेथड एक सांगतो. फक्त तुम्ही डाऊन बॉटम टू टॉप एक फिबोनाची फक्त यूज करा, इथे एंट्री आली, सॉरी इथं तुम्ही यूज करा, तुमचा एक झोन ड्रॉ करा. आणि झोन कुठला पाहिजे मी कायम सांगतो, 0.5 आणि 0.618च्या मधला झोन पाहिजे, त्याच्यापेक्षा वर त्यापेक्षा खाली नको. 0.5 ते 0.618च्या मध्येच तुमचा झोन पाहिजे, कारण हाच एकदम बुलिश एकदम बेरिश. तुम्ही कुठल्या पण साईडने ड्रॉ केला बुलिश बेरिश, मला हा एकदम परफेक्ट झोन असणार तुमच्या बाईंग आणि सेलिंगसाठी. तर अजून तुम्हाला मी एक्झाम्पल्स दाखवतो, एक्झाम्पल्सला तुम्हाला खूप काय काय समजून जाईल. इथं देखील एक ट्रेंड लाईन आली, सॉरी ती ट्रेंड लाईन अशी गेलेली आहे, ट्रेंड लाईन अशी गेलेली आहे. कॅन्डल्स थोडेफार फ्लक्च्युएशन होऊ शकतात. मार्केटनं तुम्हाला एंट्री दिली कुठं, इथं तुम्ही एंट्री केला इथं, आणि तुम्ही ऑलमोस्ट इथनं इथं जाऊस तुम्ही लॉसमध्ये होता. तुम्हाला काय, तुम्ही लॉसमध्ये असता, तुम्ही काय म्हणता लॉस आहे, तुम्ही एक्झिट करणार, आणि मार्केट बरोबर तिथनं कुठं जाते, सेल ऑफ, तुम्ही बघू शकता. त्यामुळे कधीही तुम्ही, आता माझे फर्स्ट आणि सेकंड हे ज्या आधीचे जे दोन्ही पार्ट होते, दोन्ही पण पार्ट तुम्ही बघा, दोन्ही पार्टमध्ये तुम्हाला सिंपल ट्रेंड लाईनचे बेसिक सगळ्या गोष्टी करतील, आणि नंतर हे अप्लाय करा. आधीच हे अप्लाय करायला जाऊ नका, तर तुम्ही आणि तुम्हाला काय ना काहीतरी गंडू शकतो तुमचं. आता इथं देखील बघितला, तिथं माझा एक झोन आलाय, इथं असा एक झोन आलाय, इथं माझे ट्रेंड लाईन देखील आलेली आहे. तुमची एंट्री झाली कुठं, इथं, तुम्ही इथं पण दिवस लॉसमध्ये तुम्ही बाहेर पडणार. माझी एंट्री झाली इथं फॉल किती आला. त्यामुळे ट्रेंड लाईनचे रिटेस्ट तुम्हाला इव्हन जर तुम्ही बघितला ना, तर तुम्हाला मी आता बीटीसीच्या तुम्हाला मी एकदम मोठ्या म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमला तुम्हाला मी चार्ट लावतो. आणि 4 तासाचा टाइम फ्रेम, 4 तासाची टाइम फ्रेम. ही झाली तुमची ट्रेंड लाईन, ही झाली तुमची एंट्री, आणि तुम्ही इथनं इथे यूज तुम्ही लॉसमध्ये किती पॉईंट आला तुम्ही बघू शकता. 2000 पॉईंट म्हणजे तुम्हाला किती फरक पडला. तुम्ही स्टॉप लॉस तुमची तिथे स्टॉप लॉस लिक्विडेट पण झाली असेल जर तुम्ही जास्त लेवरेज यूज केला असेल. तुमची एंट्री झाली इथं आणि माझी एंट्री कुठं होणार इथं. सिम्पल, काही फरक नाही. तुम्ही बघू शकता सिम्पल ट्रेंड लाईन जशी मी तुम्हाला पहिल्या 2 ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं तसंच तुम्ही ड्रॉ करायचे. फक्त तुम्ही इथे रिटेस्टला वाट बघायची, आणि तुम्हाला जेवढ्या मोठा टाइम फ्रेम तेवढं तुम्हाला जास्त यूजला पडणार आहे. बघा तुमची एंट्री झाली इथं, माझी एंट्री झाली इथं, तुमच्यापेक्षा 3000 पॉईंट वर, आणि तिथनंच मार्केट बरोबर फिरले. इथं तिकडे तुम्ही बघितला ही झाली ट्रेंड लाईन. इथं थोडीफार एंट्री द्यायला तर लेट केला, पण त्याला टार्गेट देखील एवढं मोठं दिलेलं नाही, तसं तुम्ही इथे चेक करू शकता. अजून आता मोठी टाइम फ्रेम त्यामुळे आपल्याला एक्झाम्पल्स थोडेफार कमीच मिळतील आपल्याला. इथं देखील बघा हे झाले ब्रेक, हे झाले रिटेस्ट, हे झालं फॉलो थ्रू. रिटेस्ट हा लय मोठा कन्सेप्ट आहे. तुम्हाला तुम्ही 4 तासाच्या टाइम फ्रेमला 1 तासाच्या टाइम फ्रेमला तुम्हाला मी एक्सप्लेन इथं सिम्पली करू शकतो. आता हे देखील लाईव्ह मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो.
आता इथं हे मार्केटनं केलं ब्रेकडाऊन, तर तुम्ही इथं एंट्री करू नका, थांबा, वाट बघा, इथं यायचे. तुमचं स्टॉप लॉस पण झालं छोटा 1000 पॉईंट. तुमचं टार्गेट बघा 1:5 1:6च्या आसपास तुम्हाला मिळू शकते. इथं एंट्री प्लॅन न करता तुम्ही इथे एंट्री प्लॅन करा. तुम्हाला लाईव्हमध्ये मी एक ट्रेड देखील दिलेला आहे, त्या सेम एक्झाम्पल लाईव्ह ट्रेड देखील दिलेला आहे मी तुम्हाला, तुम्ही ते देखील प्लॅन करू शकता. इथं देखील बघा परत 1 तासाच्या टाइम फ्रेमला इथं एंट्री करता तुम्ही, इथे एंट्री केला की तुम्हाला कितीचा फरक पडला, 1000 पॉईंटचा तरी. इथे हे मगाशी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. अजून एक्झाम्पल्स इथं देखील ते सेलिंग साईडची जास्त एक्झाम्पल दिले असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला बाय साईडची देखील एक्झाम्पल देतो 1-2. मार्केट थोडं बेरिश ट्रेंडमध्ये, त्यामुळे तुम्हाला बाय साईडची जास्त एक्झाम्पल मिळणार नाही. तुम्हाला सेल साईडची एक्झाम्पल जास्तच मिळू शकतात. तुम्हाला बाय साईडची एक्झाम्पल फक्त छोट्या टाइम फ्रेमला मिळू शकतो. इथे एक बाय साईडचे एक्झाम्पल आहे, 1 तासाच्या टाइम फ्रेमला तुम्ही तुमची एंट्री प्लॅन केला इथं, मग तिथून तुमच्या इथं परत तुम्ही गेला 275 पॉईंट्स लॉसमध्ये. माझी एंट्री प्लॅन झाली आहे रिट्रेसला मार्केट केवढ्या वर गेलं. सेम इथं सेल साईड, इथं ना प्लॅन केलं कसं गेला. हे फक्त सेलिंग साईडला यूज होते असं नाही, तुम्ही बाईंग साईडला देखील हे यूज करू शकता. मी एक्झाम्पल मला जसं मिळेल तसं मी तुम्हाला द्यायला लागलो. इव्हन बाय साईडचं एक्झाम्पल मिळालं मी तुम्हाला बाय साईडचं एक्झाम्पल पण तुम्हाला देतो. पण आता इथं देखील बघितला, इथं आली बाय साईडची ट्रेंड लाईन, इथं तुमची आली एंट्री, इथं आली तुमची रिटेस्ट, इथं तुम्ही गेला वर. सिम्पल, काही असं इश्यू नाही. इथं देखील हे एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. ही झाली ट्रेंड लाईन, तुमची ट्रेंड लाईनवर तुमचं ब्रेकआउट आली इथं, तर तुमची एंट्री आली किती खाली 500 पॉईंट ना खाली. 500 पॉईंट म्हणजे खूप फरक पडतो. त्याची लॉट साईड मोठी छोटी त्यांची जशी पण असेल त्याची सगळ्यांना फरक पडते. जर पण 1 जे केलं तर 500 म्हणजे 50 पॉईंट झालं तर झालं तुम्हाला, मग ते 50 पॉईंट्स $50 काही कमी झाले. अजून एक्झाम्पल इथे काय बाय साईडचं एक्झाम्पल, तुमची एंट्री तुम्ही सगळ्यांनी एंट्री करणार इथं, तिथनं तुम्ही लॉसमध्ये जाणार. माझी एंट्री ना इथनं मी किती बोंबमध्ये गेलो. सिम्पल. तर हा आहे आपला थर्ड पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे की ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करावी. सेकंड पार्टमध्ये आपण एक्सप्लेन केलं की ट्रेंड लाईनवर एंट्री कशी घ्यावी. आणि थर्ड पार्ट आहे त्यामध्ये आपण आत्ता जस्ट एक्सप्लेन केले की तुम्ही रिटेस्टवर एंट्री कशी घ्यावी. पण शक्यता मी सांगणार तुम्ही सगळे स्टेप बाय स्टेप बघत आहे. तर तुम्ही डायरेक्ट थर्ड व्हिडिओ बघत असला तर तुम्हाला कन्सेप्ट काही क्लिअर होणार नाही. पहिले 2 व्हिडिओज बघा, नंतर तिसरा पार्ट बघा, मग तुम्हाला त्याच्यावरचं एक्झाम्पल्स आणि सगळं तुम्हाला कळेल. मी सगळे एक्झाम्पल यामध्ये दिले, तुम्ही हा व्हिडिओ 1 ते 2 वेळा तुम्ही बघून घ्या. आणि तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही हे सगळे लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट करा, इव्हन बॅक टेस्ट पण करून बघा. खूप सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, खूप सिम्पल आहे. ह्याच्यावर तुम्ही किती पण एवढे पर्सेंटेजचा तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही याच्यावर जनरेट करू शकता, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्लस पॉईंट काय, तुमचा पहिला प्लस पॉईंट आहे की तुम्हाला स्टॉप लॉस छोटा होतो. सेकंड प्लस पॉईंट आहे की तुम्हाला रिटेस्टला सगळ्यांच्या नंतर एंट्री मिळते. थर्ड आहे की तुम्हाला जिथे सगळ्यांची पोझिशन लिक्विडेट होते तिथे तुम्हाला एंट्री मिळते. किती आपल्याला ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट आले. हा जो सेकंड व्हिडिओ ना ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट जास्त आहेत थर्ड पार्टमध्ये. त्यामुळे मी हे प्लेलिस्ट बनवलं आहे. तर मी ह्याच्या पुढचे प्लेलिस्ट देखील तुम्हाला ट्रेंड लाईनवर किंवा ट्रेंड लाईन आणि वेगवेगळ्या पद्धती अपलोड करत राहणार. तर मला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला, शेअर करायला विसरू नका. थँक्यू गाईज.